क्रिटिकल मिनरल्स आर्थिक विकासासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यावश्यक परंतु पुरवठ्यात जोखीम असलेली खनिजे म्हणजे त्याला आपण क्रिटिकल मिनरल्स असं म्हणत असतो. क्रिटिकल मिनरल्स हे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेमध्ये मुद्दा आहे. प्रामुख्यानं अमेरिकेने लावलेले टॅरिफ्स आणि त्याला चीननं दिलेला रिस्पॉन्स. कारण चीन हा या क्रिटिकल मिनरल्सचा सगळ्यात मोठा निर्यातदार देश आहे. चीनने दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. यावर उपाय म्हणून जपानचे उदाहरण दिले जाते. 2010 मध्ये चीनने जपानवर अशाच पद्धतीने बंदी टाकलेली होती रेअर अर्थ मिनरलच्या बाबतीमध्ये आणि तिथपासून जपानने काय केलं तर आपल्या जो रेअर अर्थ मिनरलचा सप्लाय आहे त्याला डायव्हर्सिफाय करण्याचा प्रयत्न केला होता. वेगवेगळ्या देशांबरोबर त्याच्या दृष्टिकोनातून सामरिक भागीदारी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि पुढच्या दशकामध्ये त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सक्सेस सुद्धा त्यांना मिळालेला आहे. 2010 मध्ये चीनने जपानला रेअर अर्थ एलिमेंट्सची निर्यात थांबवलेली होती. जपानने यावर 4 प्रकारे मात केली. साठा करणे, धोरणात्मक साठा निर्माण केला. विविधीकरण, चीनवर अवलंबून न राहता ऑस्ट्रेलियाच्या लिनास कंपनीसोबत करार केला. रिसायकलिंग, जुन्या इलेक्ट्रॉनिक्समधून खनिजे पुनर्प्राप्त करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आणि पर्यायी तंत्रज्ञान, खनिजांचा वापर कमी करणारे तंत्रज्ञान शोधले. भारताची दुर्मिळ खनिजांमधली स्थिती. भारत अजूनही रेअर अर्थ एलिमेंटसाठी चीनवर अवलंबून आहे. भारतात IREL इंडियन रेअर अर्थ लिमिटेड ही सरकारी कंपनी प्रक्रिया करते पण क्षमता कमी आहे. पुरवठा साखळी सुरक्षा आणि दुर्मिळ पृथ्वी मूल्ये. भारताने जपानप्रमाणेच क्वाड देशांसोबत मिळून पुरवठा साखळी सुरक्षित केली पाहिजे. UPSCसाठी पार्श्वभूमी. रेअर अर्थ एलिमेंट 17% मूलद्रव्यांचा गट आहे. उदाहरणार्थ निओडिमियम, लॅन्थॅनम. हे मोबाईल, EV बॅटरी, मिसाईल आणि सेमीकंडक्टरसाठी अत्यावश्यक असतात. चीनचा जागतिक उत्पादनात वाटा 60 ते 70% आहे. दृष्टिकोनातून भारत काय करतोय तर आपण या ज्या क्रिटिकल मिनरल्स आहेत या मिनरल्ससाठी स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत आहे. मग ह्या दृष्टिकोनातून सरकार काय काय धोरणं आखतंय ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. महत्त्वाच्या खनिजांसाठी रॉयल्टी दरात सुधारणा केलेली आहे. सरकारने 4 महत्त्वाच्या खनिजांसाठी रॉयल्टी दर सुधारित केले आहेत. ग्रॅफाईट, सिझियम, रुबिडियम आणि झिर्कोनियम ह्या 4साठी रॉयल्टी रेट्स वाढवलेले आहेत. रॉयल्टीची पद्धत फिक्स्ड रेटवरून ॲड वोलरम करण्यात आलेली आहे. खनिज उत्खनन आणि धोरणात्मक महत्त्व. उद्देश देशांतर्गत उत्खननाला प्रोत्साहन देणे आणि चीनवरील अवलंबित्व कमी करणे. चीन जागतिक प्रक्रिया साखळीच्या 90% नियंत्रित करतो क्रिटिकल मिनरल्सच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. महत्त्व काय? ही खनिजे EV बॅटरी, सौर ऊर्जा आणि सेमीकंडक्टरसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.